टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाही, पहिली आपली सगळ्यांची शंका दूर करतो। मी वायबी सेंटरला इथे 100% आलो होतो, परंतु इथं इन्फा कॉन्क्लेव्ह जे आहे त्याचा उद्घाटक मी होतो, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो होतो। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरद पवार साहेबांची बैठक इथं सुरू आहे। आता उद्या परत अशी ब्रेकिंग यायची की उदय सामंत शरद पवार साहेबांना भेटायला आले, तर मी महाकॉन्क्लेव्हच्या निमित्तानं इन्फ्राच्या निमित्तानं इथं आलेलो होतो। नाही, मला याच्याबद्दलची अजिबात माहिती नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जर कोण काय बोलत असेल, वाईट बोलत असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हे मी ऑलरेडी शासनातला मंत्री म्हणून मागणी केलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांच्या आदर्शामुळेच महाराष्ट्र आणि देश चालतो हे सगळ्यांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्या नुसत्या महाराष्ट्राचे नाही, देशाचे आराध्य दैवत आहे आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल प्रत्येकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान आणि आदर आहे। त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जर कोण बोलत असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या मताचं मी अमोल मिटकरींच्या आरोपाकडे मी बघताना त्यांचे नेते अजित पवार साहेब अलायन्समध्ये आहेत, त्यांनी अजित पवार साहेबांना सांगितलं पाहिजे की काही गोष्टी अजित पवार साहेबांना न सांगता पत्रकार परिषदेमध्ये, प्रेसमध्ये जे बोलतात ते महायुतीसाठी पोषक आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून मी सुनील तटकरे साहेबांना आणि अजितदादांना विनंती करेन की अशा आमदार महोदयांना समज देण्याची आवश्यकता आहे। जर भ्रष्टाचार कोण करत असेल तर तक्रार करायची। आता कोणतरी बोलतोय म्हणून त्याच्यात आपला सुरात सुरू मिळवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि मला त्यांच्या वक्तव्यावर अजून काही जास्त बोलायचं आहे। तर या वक्तव्याबद्दल मला नक्की योगेश कदम साहेबांशी चर्चा करावी लागेल, कारण त्यांच्याशी मी चर्चा केलेली नाही। परंतु एक मात्र नक्की आहे की पुण्या पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि वैयक्तिक माझी एकनाथ शिंदे साहेबांची आणि शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की आरोपी हा नराधम आहे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे आणि परत पुन्हा असं कोणी धाडस करणार नाही अशा पद्धतीची शिक्षा त्याला झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि योगेशजी काय बोलले ते आम्ही नक्की तपासून बघू। अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते असतील का, तशा पद्धतीची मागणीच झालेली नाहीये, त्यामुळे विरोधक नसताना हे अधिवेशन मला असं वाटतं की अशा अनेक प्रसंगामधनं विधानसभेचं अधिवेशन झालेलं आहे। केंद्रात तर सलग 5 वर्ष विरोधी पक्ष नेते नव्हते, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेते करावं की न करावं हा सगळा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे। ते योग्य त्या नियमाचं पालन करून त्या पद्धतीने करतील आणि त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। परंतु एक मात्र नक्की आहे, या अधिवेशनामध्ये देखील महाराष्ट्राच्या विकासाचाच अजेंडा आमचा असणार आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय सोडला, मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजूनही विषय सुटलेला नाही आहे। स्थानिकांना संधी मिळणार की पुन्हा एकदा मागच्या वेळी जे पालकमंत्री आम्हाला पाहायला मिळाले पुन्हा एकदा इकडे मिळू शकतात? मी सकाळी देखील शिवसेना म्हणून माझी भूमिका सांगितली की मी स्वतः 2.5 वर्ष रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि ते ॲडजस्टमेंट म्हणून होतो। त्यावेळी माननीय भरत गोगावले साहेब हे मंत्री नव्हते, म्हणून शिवसेनेचा तिथं मंत्री असावा ही भूमिका महायुतीमध्ये ठरलेली होती आणि आता तिथं पालकमंत्री होण्याचा अधिकार मला असं वाटतं की भरतशेठ गोगावलेंनाच आहे आणि भरतशेठ गोगावले व्हावेत अशी आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे। नहीं, योगेश जी कदम ने जो कुछ कहा है, जो कुछ मीडिया के सामने बोला है, मैं उनसे बात करूंगा क्योंकि वो मैंने देखा नहीं है। लेकिन पुणे पुलिस ने जो आरोपी को अटक की है उसको कड़ी सजा होनी चाहिए, उसको फांसी की सजा होनी चाहिए, ये हमारी शिवसेना की भूमिका है। सर महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है उसके ऊपर कई तरह के सवाल खड़े किए जा रहे हैं, मुख्यमंत्री के ऊपर कई तरह के सवाल खड़े किए जा रहे हैं। ये कहा जा रहा है कि बदलापुर हो गया और उसके बाद जो पुणे हो गए, इस तरीके की घटना
हैं वो कोई ठोस कदम नहीं उठा रहे। एक तो ऐसा है कि जो इंसिडेंट वहाँ हुआ है उसका हमने निषेध किया है और पुलिस ने जो आरोपी को अटक की है उसको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए, ये हमारी मांग है और ये हमारी पुलिस को सूचना भी है। लेकिन अभी हर एक इंसिडेंट का पॉलिटिकल माइलेज देना, पॉलिटिकल कुछ बोलना और पॉलिटिकल बोल के महायुति की सरकार को बदनाम करना ये अच्छी बात नहीं है। उनके ज़माने में भी मुकेश अंबानी साहब के घर के नीचे बम लगाया था, वो किसने लगाया था, क्यों लगाया था, सबको मालूम है। लेकिन कल के इंसिडेंट का कोई समर्थन नहीं कर रहा है, उसका निषेध ही कर रहे हैं। लेकिन ये जो सब चल रहा है, ये राजनीति चल रही है, वो अच्छी बात नहीं है। नंबर प्लेट गोव्यामध्ये एक वेगळा दर आहे तर महाराष्ट्रामध्ये डबल टिप्पणी रेट आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार या बाबतीमध्ये नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ, त्याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कोण नंबर प्लेट बनवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करू. 17,500 तो उसमें मैं क्या बोलूँ. सुनो, महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री साहब ने एक स्टेटमेंट दिया और उसके ऊपर मंत्री करके मैं बोलना उचित नहीं है. वो हमारे लीडर है और आपने उनसे बात की है तो उन्होंने जो कहा है उसके बारे में मैंने कहना उचित नहीं है. एमके स्टैलिन ने कहा है कि हिंदी को थोपना गलत है. हिंदी ने कई मातृभाषाओं को खत्म करने का काम किया है. तमिलनाडु में हिंदी ना जबरन थोपा जाए. क्या क्या एमके स्टैलिन ने ये कहा कि जबरन हिंदी लैंग्वेज को किसी से थोपा जाना गलत है. हिंदी ने कई क्षेत्रीय भाषाओं को खत्म करने का काम किया है. नहीं, वो उनका इंडिविजुअल मत है क्योंकि हिंदी भी राष्ट्रभाषा है और मराठी मातृभाषा है. तो मराठी मातृभाषा को बढ़ावा देना ये सरकार की जिम्मेदारी है, हमारी जिम्मेदारी है. तो उसको लेके राष्ट्रभाषा को बदनाम करना अच्छी बात नहीं है. अभी मैं भी मराठी भाषा का मंत्री हूँ, तो मराठी भाषा जो आज है उसको बढ़ाना, वो सब लोगों तक लेके जाना, सब प्राइमरी टीचिंग तक लेके जाना, ये हमारी जिम्मेदारी है. और हिंदी राष्ट्रभाषा है वो भी आना चाहिए, लेकिन जो हमारी मातृभाषा रहती है उसको बढ़ावा देना ही सरकार की जिम्मेदारी है, वो हम कर रहे हैं. मराठी भाषा दिवस नुकताच पार पडला सर. मराठी भाषा दिवस नुकताच पार पडला. या भाषा दिनाच्या निमित्तानं एक बाब समोर आली आहे. 17,500 शाळा राज्यातल्या अशा आहेत ज्यांची पटसंख्या ही 20पेक्षा कमी आहे. तर त्या शाळांचं समायोजन करायचं की त्या शाळा बंद करायचं हा एक प्रश्न आहे. काय करणार आहे? नाही, हा निर्णय शालेय शिक्षण विभागाचा आहे, परंतु मराठी शाळांमध्ये मुलांना घालण्याची मानसिकता देखील वाढवण्यासाठी आपण एक चळवळ निर्माण केली पाहिजे. मला असं वाटतं की मराठी शाळेमध्ये मुलांना घालणं आणि न घालणं हा ऐच्छिक जरी पालकांचा विषय असला तरी मराठी शाळेतला पट कमी होणार नाही याची दक्षता देखील घेणं गरजेचं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे. असं असताना केवळ 48% मागच्या एका वर्षामध्ये किती खर्च झाला की बाब समोर येते. मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे की पहिले 3 महिने आणि नंतर 2 महिने आचारसंहिता होती, त्याच्यामुळे कदाचित या गोष्टी घडल्या असतील. परंतु सरकार हे असलेले पैसे पूर्ण खर्च करण्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही हा मला विश्वास आहे. सर, उद्धव ठाकरे कुंभ में नहीं गए हैं. उद्धव ठाकरे, राहुल गांधी अब तक कुंभ नहीं गए. कुंभ समाप्त हो गया, इसके ऊपर हिंदी को लेकर कई सवाल खड़े किए जा रहे हैं. क्या प्रतिक्रिया देना? नहीं, कुंभ में जाना, स्नान करना हर एक का इंडिविजुअल मामला है, लेकिन जिनके पास हिंदुत्व ही नहीं है वो कुंभ में क्यों जाएंगे. हमने वो पूरा अधिकार माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को दिया है. एकनाथ शिंदे साहब जो डिसीजन लेंगे वो हम सबको मान्य रहेगा. राहुल गांधी मला असं वाटतं की कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं आणि किंवा न करणं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विषय आहे. परंतु ज्यांच्याकडे हिंदुत्वच उरलेलं नाही त्यांनी जावं काय आणि न जावं काय प्रश्न उभा राहत नाही. हमने कहाँ भी आरोप नहीं लगाए हैं.
जो कृषि महाविद्यालय या पशु महाविद्यालय जो हो रहे हैं वो फार्मर लोगों के लिए हो रहे हैं, उसके ऊपर हमने किसी का भी आक्षेप नहीं लिया। लेकिन सवाल ये है कि आप लोग का आक्षेप है जब बजट तब ये आरोप हमने कब लगाया था? 2019 में जब सरकार बनी थी महाविकास आघाड़ी की, मेरे ख्याल से तब जो एक नंबर का नेता रहता है, जो मुख्यमंत्री नेता रहता है, उसने सबको कंट्रोल करना चाहिए। वो 2.5 साल में माननीय एकनाथ शिंदे साहब ने करके दिखाया है और आज भी देवेंद्र जी कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।